खटाव तालुक्यातील वडूज येथे असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीला चक्क कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांना घटनास्थळी पाठवून अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वडूज येथील भूमी अभिलेख कार्यालयात हनुमंत पवार हे आपल्या मोजणीबाबत माहिती घेण्यासाठी आले होते। यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले उपअधीक्षक मोरे यांच्याशी संबंधित कामाबाबत चर्चा करत होते। यावेळी मोरे यांनी घुगे नामक कर्मचाऱ्याला आत बोलावून माहिती देण्याच्या सूचना दिल्या। मात्र अधिकारी मोरे आणि पवार बोलत असताना घुगे यांनी पवार यांना आरेरावी करत चक्क त्यांच्या शर्टाला पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। ही मारहाण सुरू असताना सुद्धा मोरे यांनी त्या घुगे नामक कर्मचाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। घटना घडल्यानंतर पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना संपर्क साधून घडलेला प्रसंग सांगितला। तदनंतर खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयात येऊन अधिकारी मोरे यांना घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला। मात्र मोरे यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही। दरम्यान दिगंबर शिंगाडे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता घटना घडली असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मोरे यांनी दिले आहे। तर घुगे नामक कर्मचाऱ्याने खटाव तालुक्यात अनेक भानगडी केल्या असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला। त्यांच्याबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत। आज जर चक्क अधिकाऱ्यांसमोरच हा घुगे जर मारहाण करत असेल तर यांच्या या मुजोर वागण्यावर अधिकारी नक्की कारवाई करणार का, असा सवाल तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी उपस्थित केला आहे। नियमानुसार त्यांच्यावर काही कारवाई करता येईल आपल्याला। म्हणजे ही घटना तुमच्या समोर घडली असताना सुद्धा अजून तुम्ही कारवाईची आमची चर्चा करत असताना ते अचानक त्यांनी लबाड हा शब्द वापरल्यामुळे त्यांना राग आला, त्यामुळे त्यांनी गच्चानी घेतली। त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्रिमले गावचा सोलर प्लॅन्टचा मॅप घुगे यांनी त्या गावची मोजणी केली होती। ती मोजणी करून देत नसताना 2 महिने त्यांनी आम्हाला फिरवलं होतं। याला झाले 8 महिने। त्याच्यानंतर आम्ही प्रांत मॅडमकडे रिपोर्ट लावला की आम्हाला मोजणी करून मिळत नाही। प्रांत मॅडमने त्यांना जबरदस्ती झापून त्यांनी शनिवारची मोजणी करायला लावली। त्याच्या मनात तो राग होताच की मला शनिवारची मोजणी करायला लावली। त्याने मॅप आम्हाला दिला, तो चुकीचा दिला। मी साहेबांना सांगितले की मॅप चुकीचा आला आहे। साहेब मला म्हणले की असा रिपेअर करू तसा रिपेअर करू। तर मी त्यांना व्हॉट्सअपला पण टाकले की एक वेळ रिपेअर सही झाली तर तो परत होत नाही, त्याला परत पुण्याचं परमिशन घ्यावं लागतं। त्यामुळे तुम्ही फायनल करायच्या आत मला सांगा, तो ओके असेल तर मी तुम्ही प्रिंट द्या, अदरवाईज देऊ नका। पण तरीसुद्धा त्यांनी मी व्हॉट्सअपला टाकून सुद्धा मला हाय तशीच प्रिंट दिली। परत तो मॅप त्यानं चुकवला। पहिल्या मॅपमध्ये क्षेत्र टाकलं नव्हतं, दुसऱ्या मॅपमध्ये क्षेत्र टाकलं। म्हणून मी काल साहेबांशी व्हॉट्सअपवर बोललो। साहेब मला म्हणले ठीक आहे आज सकाळी भेटायला या। मी आज सकाळी त्यांना भेटायला आलो। त्याच्यावर आधी 4 वेळा माझं घुग्याशी बोललं झालं, तर घुगे हे चुकलंय, हे केलंय, पण त्यानं मला मॅप पण दाखवलं नाही, तो काहीच करत नाही आहे। पण आता साहेब म्हणले तर काय करायचं, तर म्हणलं तुम्ही सांगाल त्या पद्धतीने करतो। तर म्हणले मी घुग्यांना करायला लावतो। तर म्हणलं साहेब ते लावड आहेत, मी खरं आहे तुम्हाला सांगतो। एवढं बोललो तो आला, त्यानं मला खुर्चीनं धरलं, माझं गचाडं धरलं, मला 2 वेळा खाली जमिनीवर आपटून दिलं त्यानं। आणि ते समोर साहेब बसले होते। साहेबांच्या समोर तुम्हाला मारहाण झाली? समोर त्यांनी मला मारहाण केली। साहेब त्याला फक्त म्हणले भांडू नका सोडून द्या। मी इथं साहेबांना बोललो की थांबा साहेब, मला बोलावतो यांना लोकांना, मला न्याय पाहिजे। नाही म्हणले मी चाललोय, मला जायचंय। साहेब निघून गेले। दिगंबर शिंगाडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खटाव तालुका अध्यक्ष आहे। आज उपाधीक्षक भूमी अभिलेख खटाव मुक्काम वडूज या कार्यालयामध्ये एका कंपनीचा मॅनेजरला जर मारहाण होत असेल तर सामान्य जनतेला किती त्रास होत असेल, तर ही जी मारहाण होती ती तालुक्याचे मोरे साहेब म्हणून तालुका निरीक्षक आहेत, त्यांच्या कॅबिनमध्ये आणि त्यांच्या समोर हा प्रकार घडून जर ते बघ्यांची भूमिका घेत असतील तर मनसे कदापि ही गोष्ट खपवून घेणार नाही। आणि इथून पुढे जर असे प्रकार व्हायला लागले तर त्या मोरे साहेबांना आम्ही ह्या खुर्चीत वडूच्या बसून देणार नाही। आज झालेल्या ह्या कंपनीच्या मॅनेजरला जी मारहाण झाली त्या संदर्भात जर मोरे साहेबांनी आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचे SLR आहेत त्यांनी जर कारवाई नाही केली तर मनसे स्टाईलनं यांच्या आंदोलन करणार आहे। हनुमंत पवार यांनी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर मला त्यांचा फोन आल्यानंतर मी संबंधित ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्या म्हणून सांगितलं आणि ती माहिती घेण्यासाठी मी कार्यालयात आलो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।